बुद्ध धर्म के संस्थापक कह लीजिए गौतम बुद्ध जी की जो देहांत है वो ईसा पूर्व 483 साल पहले हुआ, जिसे बौद्ध धर्म के अनुयायी महापरिनिर्वाण कहते हैं। उनका देहांत या फिर महापरिनिर्वाण जब हुआ वो उत्तर प्रदेश के कुशीनगर में हुआ। उसके बाद जब उनके अवशेष थे उन्हें कई सारे देशों में या उनके अनुयायी में बांट दिया गया। खासतौर पर उनके अवशेष जो है वो नॉर्थ ईस्ट कंट्री में ज़्यादा चले गए थे और वहीं से आज जो है थाईलैंड से गौतम बुद्ध जी की अस्थियों को नागपुर लाया गया है। आप देख सकते हैं कि दीक्षा भूमि में बोधि वृक्ष के नीचे गौतम बुद्ध जी की अस्थियां जो थाईलैंड में रखी गई थी उसे नागपुर में लाया गया है और बोधि वृक्ष के नीचे इसे रखा गया है। तमाम जो बुद्ध धर्म के अनुयायी है वो फिलहाल यहाँ पर आकर इस अस्थियों का दर्शन करते फिलहाल दिखाई दे रहे हैं और इस अस्थियों को कहा जा रहा है कि संपूर्ण भारत का भ्रमण इसे किया जाना है। अभी जो है नागपुर में आज 6 फरवरी को इसे लाया गया है, बोधि वृक्ष के नीचे रखा गया है। इसके बाद 6 बजे के बाद जो है ये अस्थियां अमरावती के लिए प्रस्थान करेंगी। ऐसा समस्त बताया गया है कि समस्त ये भारत का भ्रमण करेंगी और उसके बाद जो है इसे वापस थाईलैंड में लेके जाया जाएगा। और आपको यहाँ पे जो है खास तौर पर थाईलैंड से जो आए भिक्षु लोग भी दिखाई दे रहे होंगे जिन्होंने इस अस्थियों को यहाँ पर लाया और खास तौर पर दीक्षा भूमि के कमेटी द्वारा इसे दीक्षा भूमि लाने का अनुरोध किया गया था। उसके बाद जो है आप यहाँ पर जो है इसे देख सकते हैं और बड़े पैमाने पर जो है नागपुर में लोग जो है इस अस्थियों को देखने के लिए पहुंच रहे हैं। कतारें थोड़ी फिलहाल जो है आपको दिखाई दे रही है। 6 बजे तक का ही समय अस्थियों को देखने के लिए रखा गया था। इसके बाद 6 बजे के बाद ये अस्थियां अमरावती के लिए प्रस्थान करने वाली है और दीक्षा भूमि में जहां पर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने 1956 में बौद्ध धर्म की दीक्षा दी थी और यही से इसी धरती से जो है वापस से एक बार कह लीजिए कि बौद्ध धर्म का प्रसार प्रचार बाबा साहब अम्बेडकर ने वापस से शुरू किया था। एक धर्म के या फिर धम्म कह लीजिए वो पूरी तरह से समाप्त इस देश से हो गया था, उसे पुनर्जीवित करने का काम अगर किसी ने किया तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने ही किया और इसी दीक्षा भूमि से किया। और आज बुद्ध धर्म या फिर गौतम बुद्ध की अस्थियां जो है यहाँ पर वापस लाई गई है और इसे देखने के लिए बड़े पैमाने पर जो है नागपुर में अनुयायी इकट्ठा होते दिखाई दे रहे हैं। ताई आज आपण जे आहे इथे दीक्षाभूमीला आले आणि अस्थि जे आहे गौतम बुद्धाची ठेवण्यात आली आहे, कसं वाटलं? म्हणजे हे बघून काय वाटलं? खूप छान असं वाटलं की आमचे तथागत म्हणजे साक्षात आले असं वाटलं आम्हाला त्यांचं दर्शन म्हणजे वंदन झालं, खूप छान वाटलं आम्हाला। गौतम बुद्धांची अस्थिया जे आहे ते आपल्याला पाहण्यासाठी 4 सारनाथ जावं लागेल किंवा बौद्धगयाला जावं लागेल, आज नागपुरातच मिळाले आहे, काय सांगणार? नागपुरामुळे आम्ही स्वतःला तर म्हणजे इतकं पुण्यवान म्हणतो समजतो की नाही, आज इथे आमच्या नागपूरमध्ये दीक्षाभूमीत आल्या भगवंताच्या अस्थी आम्हाला खूप छान वाटलं आणि एकदम आम्ही सगळे पुण्यवानच वाटत आहोत। आम्हाला असं वाटते की आम्ही खूप पुण्यवान आहोत की आम्हाला अचानकता बुद्धाचे अस्थींचे दर्शन मिळाले आणि आम्ही स्वतःला खूप पुण्यवान समजतो। खूप खुशी झाली आम्हाला मिळून, आनंद मिळाला। अस्थि असतील गौतम तथागतांची, त्यासाठी आपल्याला बौद्धगया असेल, सारनाथ असेल, लुंबिनी असेल ते जावं लागत होतं। नागपुरात आता ते दर्शन झालंय, काय सांगता? आम्हाला एकदम असं मिळालं ना तर आम्हाला खूप खुशी वाटत आहे। गौतम बुद्धाची जी अस्थि आहे ती नागपुरात ठेवण्यात आली आहे, काय सांगता? हे जे अस्थि इथे नागपूरमध्ये ठेवण्यात आले हे थायलंडवरून आलेले आहेत आणि 7 तारखेला रमाई जयंती आहे आणि त्या पिथर्थ त्या अमरावतीला जाणार आहेत त्या अस्थि। पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरती धम्माची दीक्षा दिली आणि त्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते अर्धांगिनी रमाई आंबेडकर आहे, तर त्यांच्या ज्या जयंतीच्या निमित्त अमरावतीला जे अस्थि जात आहेत तर त्या पित्यर्थ इथल्या आयोजकांनी असं नागपूरकरांनी असं आयोजन केलं की बा ज्यामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार नागपूरमध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा दिली तर हे अस्थीचं दर्शन हे नागपूरकरांना झालेलं पाहिजे आणि सुख शांतीचा हा धम्म जो दिलेला आहे तर त्यासाठी सगळ्या म्हणजे एका दिवसात ते नियोजन केलं सगळ्यांना याचं अस्थीचं दर्शन बुद्धाचा धम्म हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ह्या अस्थि कलशाचं दर्शन नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ठेवण्यात आलेलं। यामध्ये लाखो इथे काही हजारो लोक उपस्थित झालेले एका दिवसामध्ये।
तर हा जो दीक्षाभूमी आहे ही पवित्र दीक्षाभूमी आहे. त्यासाठी म्हणून इथे ह्या हस्ती पाहून आम्हाला इतकं मन प्रफुल्लित झालं की ह्या थायलंडवरून आलेले आहेत आणि थायलंड हा बौद्धमय देश आहे आणि त्यामध्ये बौद्धमय देशातून आलेल्या हस्ती ह्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर ठेवावं असं त्यांना वाटलं, कारण दीक्षाभूमी ही नागपूरची पवित्र दीक्षाभूमी आहे. त्यामध्ये त्यांनी ते अमरावतीला पहिले त्यांनी दीक्षाभूमीवर ठेवलेले आहे बोधी वृक्षाच्या खाली. त्यामध्ये जनतेला संदेश गेलेला आहे की बा इथे अस्थिकलश ठेवलेले आहे, त्या अस्थिकलशाचं दर्शन घ्या. तर नागपूरची पूर्ण जनता अस्थिकलशाचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहे. त्यासाठी मी नागपूरकरांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करते आणि धम्म हा घरोघरी पोहोचला पाहिजे ह्या उद्देशाने म्हणून हा अस्थिकलशाचं दर्शन घ्यायला इथे नागपूरकरी जनता उपस्थित झाली. त्याबद्दल मी माझं तर्फे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करते आणि इथे जे आलेले धम्म उपासक आणि उपासिका त्यांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करून त्यांचा आभार सुद्धा मानते.